घेऊ का रे? बरंच तुड 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 करते. अरे जड आहे जड आहे. हा हो 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 हो. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त साईजच्या कोळंबी पकडल्यात, तेही ट्रेडिशनल बॅम्बू रॉड सेटअपवर, आणि त्या कोळंबींची एकदम चविष्ट अशी बेंगोली रेसिपी बनवली आहे. ओव्हरऑल आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. झिंगी असेल ना? हा 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 झिंगी पडतं. अरे सोडलं. लागली नेती आतमध्ये. कोळंबीला हुक सेट करायची गरज नसते, तिला फार वेळ द्यावा लागतो. ते तिचं बेट खाऊन फार पोटामध्ये घेते, तोंडामध्ये घेते. हुक सेट करायची गरज नसते. ओढू आता. नाही ओढ. हां आता. हां आली आली आली. गेली. शिट. खाऊन द्यायचं होतं रे. खाते चल. ओढू. हां अरे इकडे पण गेलं, इकडे पण गेलं. आलं 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 आलं. शिट. गुतली का? एक सेकंड तूच काढ. आता नाही काढतो. ऐशप्पत. अरे हो हो एकच नंबर. मस्त जबरदस्त. तर बघा मित्रांनो, अशा 3 छड्या लावून ठेवल्या आपल्या. 2 ट्रेडिशनल आहे आणि मध्ये आपली सोलपाराची स्टिक आहे, आणि तिला पण तो सेम सेटअप लावला आहे. आणि आपला मोठावाला फ्लोट लावला आहे, तिला 16 ग्रॅमचा फ्लोट लावला आहे. अशा प्रकारे हा सगळा सेटअप आहे आपला कोळंबी पकडण्यासाठी. तर आता बघूया आपल्याला कोळंबी मिळत आहेत का नाही. ओढते ना? हा असं ओढते ना? ओढते. दिसते फोकस. घे 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 घे. किती वेळ खाऊन द्यायचं असं? बरा टाइम घेऊन पूर्ण तोंडात गेल्यावर हे करायला ना. हळूच देऊ ना, झटका जोरात नको देऊ ना. कळ हळू. अशी ओढत जाईन ती. बरं का तिकडे गेली बरं वरती कडेला आली काय सर? आहे ना, शूट आहे चालू. नेमकी मिळाली मिळाली. काय करू, कशी काढू? आता काय बाहेरच घ्यायला लागेल ती कडेला. हाताने घेऊ ना? हा डायरेक्ट बाहेर काढा. साईज बघा केवढी. घेऊ का, उचलू अशी डायरेक्ट? हा डायरेक्ट उचला. हो 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 हो. साईज बघायची.
हो हो हो, जबरदस्त. पहिली कोळंबी मिळाली आपल्याला गळावर. गळ बघा कसा अडकलाय, दिसतोय ना. हा अलगद अडकला, निघाला असता. नेमका कॅमेरा गरम झाला. हे घे ना गांजू घे. ने 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 माझ्या मध्ये तर खोल कमी रे, ती इकडं आली आहे. हा, त्यामुळे पूर्ण बुडत. हे हा इकडे पण मिळाले, त्याला पण मिळाली बघा एक. तिकडे बघा, दाखव जरा बघा, त्याला पण मिळाली. हा, चांगली कोळंबी मिळाली. हे आपलं आपलं बघा. साईडला ठेवून दे ना बाळा, ते याच्यामध्ये अडकेल. घेऊ का रे, बरंच तुड 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 करते. अरे जड आहे, जड आहे. हा, चांगली साईज मिळाली. त्या दिवशी आम्ही आलो 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 अरे थांब, आलो आलो आम्ही आलो होतो. त्यावेळेस जरा मस्त साईज मिळाली. ते ह्या जरा बऱ्यापैकी साईज, तरी पण काढू कसं रे, हे चावतं हे लगेच. कसं अडकलं बघा, गळ बघा. गेले, हा गेली असती. हे बघा, असं साधं सिंपल सेटअप आहे. बांबूची काठी आहे, एकदम मस्त स्ट्रेट. ही काय गरम करून सरळ केली का? नाही ना, अशीच मिळाली ना. आणि एकदम लहान फ्लोट लावलं याला, मोरपंख आहे. आणि हा गळ आहे बघा, 6 नंबरचा गळ आहे. आणि एकदम बारीक वेट लावलेलं आहे, सिंकर लावलं आहे. वायर आहे ही, लेड वायर. आणि याला गांडूळ कसं लावायचं बघू. गांडूळ, पांढरी गांडूळ आहेत. तुम्ही याला 2 गळ सुद्धा लावू शकताय, पण आज आपण एकच लावणार. इकडे एकच गळ लावून पकडतात. अशा प्रकारे चाली 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 चाली. घेऊ घेऊ. आली 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 आली. हो 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 हो. हे घे ना, हिचं फोकस बघ, हिचं हे कसं धडधड धडधड करते बघ. दिसतं इकडनं घे. तेव्हा मित्रांनो, हा एकदम ट्रेडिशनल सेटअप वापरला आपण. ह्या बांबूच्या काठ्या आहेत, मस्तपैकी एकदम फिशिंग रॉड सारखेच आहेत. जवळपास 6-7 फीटचे आहेत. आणि याला हे फ्लोट म्हणजे मोराचं पंख लावलं फ्लोट म्हणून. आणि 6 नंबरचा गळा लावला आहे. आणि त्याला गांडूळ कसं लावायचं हे सुद्धा दाखवलं मी तुम्हाला. त्याला गांडूळ लावून आज आम्ही 3-4 पकडल्या ना. 4 खूप चांगल्या साईजच्या कोळंबी पकडल्या आहेत. हे बघा मित्रांनो, 4 एक कोळंब्या पकडल्या आहेत. ह्या साईजच्या आहेत. एवढ्या मोठ्या नाही आहेत, मागच्या वेळेस खूप मोठ्या मिळाल्या त्या, पण मिळाल्या आहेत. तर चला आता बनवूया आपली कोळंबी कढी, बेंगॉली रेसिपी. त्यासाठी कोळंबीचे खवले काढून घेतलेत आधी. त्यानंतर कोळंबीला मॅरिनेट करायचं आपल्याला हळद आणि मीठमध्ये. त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचं दूध काढायचं. त्यासाठी आपल्याला कवळं खोबरं लागणार आहे. खोबऱ्याचं कडक साल्ट आपल्याला साळून काढायचं आहे. त्यानंतर खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आणि चाळणीने गाळून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला.
त्यानंतर आपल्याला लागेल कांद्याची पेस्ट. त्यासाठी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेत. अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झाली आहे. त्यानंतर भाजलेले जिरे, दालचिनी, इलायची आणि लवंग याची पावडर तयार करून घेतली आहे. त्यानंतर लागणारे आलं लसूण पेस्ट. अशा प्रकारे आपली कांद्याची पेस्ट, खोबऱ्याचं दूध, जिरे, लवंग, इलायची, दालचिनीची पावडर आणि आलं लसूण पेस्ट तयार झाली आहे. त्यानंतर मिरच्या चिरून घ्यायच्या बरोबरमधून. त्यानंतर मॅरिनेटेड कोळंबी कडक तेलामध्ये हलकी फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून ती कढीमध्ये टाकल्यावर तुटणार नाही. हलकी फ्राय करायची आहे, जास्त फ्राय नाही करायची. नांगे थोडेसे फोडून घ्यायचे आहेत, मग फ्राय करायचे आहेत. इथे सेपरेट नांगे फ्राय केलेत कारण की कढई लहान आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, थोडा तेजपत्ता टाकला आहे, थोडीशी दालचिनी टाकली आहे, 2-3 इलायची, 2-3 लवंग आणि थोडेसे जिरे टाकले. त्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घातली आहे, थोडीशी हळद घातली आहे, थोडीशी मिरची घातली आहे आणि मीठ चवीनुसार. आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून खोबऱ्याचं दूध टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली कढी तयार झाली आहे. कढीला उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये 4-5 चिरलेल्या मिरच्या टाकायच्यात. त्यानंतर याच्यामध्ये घातली आहे अमूल क्रीम, मिल्क क्रीम. कढीला परत उकळी फुटल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला कोळंबी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे भाजलेले जिरे, इलायची, लवंग, दालचिनी याची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर फोडलेले नांगेसुद्धा कढीमध्ये टाकलेत. त्यानंतर राहिलेली क्रीमसुद्धा टाकली आहे. 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे. आता ही कढी आपल्याला किमान 10 मिनटं तरी झाकून ठेवायची आहे लो फ्लेमवर. 10 मिनटानंतर आपली कढी अशा प्रकारे दिसते. चिंगडी मलाई कॉरी बंगाली डिश आहे. चिंगडी मलाई कॉरी, प्रॉन मलाई कढी. कढी आहे, प्रॉनची कढी आहे. आता कढी टेस्ट करून बघूया. कढी आहे, कढी, करी नाही कढी. खूपच भारी वेगळी टेस्ट आहे. म्हणजे तिखट बिलकुल नाही आहे, थोडीशी गोडसर आहे, पण चव एकदम जबरदस्त लागते. पहिल्यांदाच बंगाली डिश काहीतरी टेस्ट केली मी, ती पण एवढी फॅन्टास्टिक, म्हणजे एवढी जबरदस्त टेस्टी, खूप जबरदस्त, बहुत भारी है. सबके प्लेट में राइस ज्यादा दिखेगा. बहुत अच्छा पीस आ गया. नहीं आरोगा चलो. अभी धुआं निकलेगा. है क्या थोड़ा पानी?